तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आपले 10K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली होती. तर आज आपण स्पेशल काही वेगळे सेलिब्रेशन न करता थोडंफार आपण वेगळे सेलिब्रेशन करूयात, जे इतरांनी सुद्धा इन्स्पिरेशन झालं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आपण आज गोशाळेमध्ये आलो होतो 10Kचं सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि संध्याकाळी थोडंसं आपलं जे रेग्युलर सेलिब्रेशन असतं ते सुद्धा आहे. तर ब्लॉग पूर्ण पहा, मग बघा मग कसं 10Kचं पूर्ण आपलं सेलिब्रेशन कसं केले ते. चला आता ब्लॉग मध्ये बघ कंटिन्यू राहा. भाई आपण घेतलेत केळ गौशाळेला देण्यासाठी, कारण चारा बंद होता. तर चारा नसल्यामुळं मग आपण आता गौशाळेमध्ये केळी वाटप करणार आहे. कारण चारा नसल्यामुळे चारा सकाळीच घ्यायचा होता, पण आपल्याला झाला आहे उशीर. त्याच्यामुळे मग आपण 20 डझन केळच घेतलेत, तेच देऊन येऊ. मग चला. फायनल मित्रांनो, आपण आलोत प्रवास करून कवठा परिसरातील गौशाळेला व्हिजिट देण्यासाठी. आणि 10Kचं सेलिब्रेशन आपण गौमातांना केळी वाटप करून आणि चारा खाऊ घालून आपण 10Kचं सेलिब्रेशन थोडंसं वेगळं करणार होते यावेळेस. चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आपण बघूयात किती गौ माता आहेत, आपल्याला बघू जास्तीत जास्त काय म्हणतात दान करण्याचा प्रयत्न करू. आपल्याने जेवढं होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला भाई, कुठे जाऊ? हा हा, बरं बरं. चला भाई, आता आपली सेलिब्रेशनची तयारी झालेली आहे. फटाक्याचा शॉट्स आणलाय आपण, केक आणलाय 10Kचा. आणि ही आपली धन्नू, जिच्यावर नाव आहे दीपक रॉक्स. चला सेलिब्रेशन करू. कसं पण
तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.